वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आज आपण बघणार आहोत आमची सहल हा धडा. सुलभ भारती यामधला 5वीतला धडा आहे. आपण आता तो धडा बघूया. आमची सहल. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते. You go with your parents, with your friends to the picnic and you enjoy there. Here, one boy is telling you the story of his picnic. तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रमंडळींच्या बरोबर पिकनिकला जाता त्यावेळेला या मुलानं या तुमच्या मित्रानं जसं ऑब्झर्व केलं तसं तुम्ही पण ऑब्झर्व करा बरं का. तर ही शाळेची सहल कुठे गेली होती तर गावच्या आमराईमध्ये. आमराई आमराई म्हणजे आंब्याची बाग. जिथं आंब्याची झाडं बरीच लावलेली असतात. तिथं खूप छान सावली असते. आंबे लगडलेले असतात झाडावरती. त्याला आमराई असं म्हणतात. सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. बरोबर काय घ्यायला सांगितलं टीचरनी. टीचर म्हणाल्या जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर घ्यायच्या. म्हणजे भूक लागली तिथे खायला काही नसेल तर आपल्याजवळ आपल्याला वाचला पाहिजे. आणि चित्रकलेचं साहित्य पण बरोबर घ्यायला सांगितलं होतं. पुढे बघू. आम्ही आमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. आता हा जो मुलगा चाललाय शाळेतून ट्रिपला तर त्या ट्रिपची तो माहिती सांगायला लागलाय. तो कसा चाललाय, कुठे चाललाय, रस्त्यावरती काय काय होतं हे सगळं तो सांगायला लागलाय. आमराईकडे निघालो. आता तुम्हाला मी सांगितलं आमराई म्हणजे काय. रस्त्यावर रस्त्यानं जाताना वेगळ्या वेगळ्या प्रकारची वेगळ्या वेगळ्या आकाराची जी झाडं होती ती त्याला आवडली तसं त्यानं वर्णन केलंय. आणि झाडांची सावली रस्त्यावर पडली होती. आता इथे झाडाची दाट सावली जी रस्त्यावर पडली होती ती झाडे वेगवेगळ्या आकाराची. त्यांचे आकार वेगळे वेगळे होते. काही मोठी होती, काही छोटी होती, काही अगदीच मोठी होती जी ज्याची सावली रस्त्यावर पडली होती. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची. काही काही ठिकाणी चिंचेची असतील, काही काही ठिकाणी आंब्याची असतील, काही काही ठिकाणी वडाची, पिंपळाची, अशी जी वेगळे वेगळे प्रकार जे होते ते हा मुलगा हा तुमचा मित्र ऑब्झर्व करत होता. आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. आता ह्यानं निरीक्षण केलंय. वेगळे वेगळे प्रकार आहेत, वेगळे वेगळे आकार आहेत असं ह्यानं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. त्याचं निरीक्षण केलेलं आहे. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. आणि रमत गमत. रमत गमत म्हणजे काय. गप्पा मारत एकमेकांच्या बरोबर गाणं म्हणत असं याला म्हणतात रमत गमत. हा मुलगा हा तुमचा मित्र जो आहे हा रमत गमत आपल्या मित्रांच्या बरोबर पिकनिकला ट्रिपला सहलीला चाललेला आहे. रस्त्यानं जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. बाजूनं जी झाडं होती ती वेगळ्या वेगळ्या प्रकारची वेगळ्या वेगळ्या आकाराची होती आणि त्याची माहिती ह्या तुमच्या मित्राच्या टीचरनी सांगितली त्याला. पुढे बघूया. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोचलो. त्या आमराईमध्ये हे सगळे ट्रिपची मुलं आणि मुली केव्हा पोचले. 11 वाजता. 11 वाजता हे पोचले. तेव्हा तिथे त्यांनी काय काय बघितलं तर तिथे आंब्याची खूप झाडे होती. ती ओळीने लावली होती. मी बाईंना विचारलं, बाई याला
आमराई का म्हणतात? बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी. राई म्हणजे काय? आमराई. आम म्हणजे आंबा आणि राई म्हणजे दाट झाडी, जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात. आता जोपासलेली म्हणजे काय? ह्या आंब्याची काळजी घेतली जाते. ती व्यवस्थित वाढतायत का? त्याच्यावरती काही किडा नाही ना? त्याला मोहर म्हणजे त्याची जी फुलं आहेत ती छान आलीत का? त्याच्यावर काही कीड वगैरे नाही ना? आणि हे सगळं व्यवस्थित छान करून त्यांना ह्या झाडांना मोठं करायचं. याला काय म्हणायचं? झाडे जोपासणे. तुम्ही तुमच्या घरी जेव्हा कुंडीत बघता त्यावेळेला त्या कुंडीमध्ये जे झाड असतं त्याची काळजी घेतो आपण. तर ती काळजी घेणे म्हणजेच जोपासणे. त्या झाडाला काही खतं पाहिजे असतात, काही औषधं पाहिजे असतात, त्याला काळजी लागते, त्याची माती बाजूनी उकरावी लागते, त्याला छान करावं लागतं. ह्याला काय म्हणायचं? झाडे जोपासणे. झाडांची काळजी घेणे, झाडांची केअर घेणे. यू केअर द ट्रीज, द प्लांट्स, दॅट इज जोपासणे. आणि अशी जी झाडं आंब्याची सलग ओळीनं जी लावलेली असतात ना, त्याची छान सावली पडते. आणि ज्या ठिकाणी अशी सलग ओळीनं खूप झाडे लावलेली असतात त्याला आमराई म्हणतात, असं ह्या तुमच्या मित्राला त्याच्या टीचरनी सांगितलं. आता त्या आमराईमध्ये ह्या मुलांना काय काय दिसलं बरं? आता बघा, पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते. आता ह्याचं ऑब्झर्वेशन बघा बरं. काय काय दिसलं त्याला झाडावरती? तर पोपट म्हणजे पॅरट्स, कोकिळ म्हणजे ककू, आणि चिमण्या म्हणजे स्पॅरोज, कावळे म्हणजे क्रोज, आणि साळुंक्या. तर मग त्या मुलाला काय काय पक्षी दिसले? आता आपण बघितलं, पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे आणि साळुंक्या. साळुंक्या म्हणजे माहिती आहे तुम्हाला? त्याला इंग्लिशमध्ये मैना म्हटलं जातं. असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते. त्यांचा किलबिलाट चालला होता. किलबिलाट म्हणजे काय? किलबिलाट म्हणजे पक्षी चिव 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 जे करतात ना, त्याला किलबिलाट म्हणतात. पुष्कळ पक्षी एकत्र बोलायला लागले तर त्यांचा जो असा दंगा होतो, त्यांचा जसा जोरात सगळ्यांचा मिळून जो आवाज येतो ना, त्याला किलबिलाट म्हणतात. पक्षी आनंदाने उडत होते. जे पक्षी उडत होते ते खूप छान उडत होते आणि ह्या तुमच्या मित्राला वाटलं की ते पक्षी आनंदाने उडतायत. आम्हीही आनंदाने बागडत होतो. These friends were very happy. ते खूप आनंदामध्ये होते. तिथं त्यांना खेळायला छान मिळत होतं, आमराई छान होती, पक्षी खूप छान होते. ह्या सगळ्या पक्ष्यांना बघून पक्षी जसे आनंदात आहेत तसं त्यांना, या मुलांनाही आपण आनंदात आहोत असं वाटत होतं. आम्हीही आनंदाने बागडत होतो. बागडत म्हणजे काय? इकडे तिकडे हिंडणे, गाणी म्हणणे, गप्पा मारणे, इकडं तिकडं हिंडून सगळ्यांशी मस्ती करणे, ह्याला बागडणे म्हणतात. आम्ही लपाछपी, शिवणा पाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. बघा बरं, हा तुमचा मित्र पिकनिकला गेलाय आणि तिथे काय काय खेळ खेळतोय बघा. लपाछपी, ज्याला तुम्ही हाईड अँड सीक म्हणता ना, हाईड अँड सीक. शिवणा पाणी, बघा बरं, शिवणा पाणी म्हणजे काय? कॅच कॅच. एक पळतो पुढे, दुसरा त्याला पकडायला जातो, त्याला शिवणा पाणी म्हणायचं. ऊन सावली, ऊन सावली म्हणजे एकदा सावलीत उभं राहायचं, एकदा शेडमध्ये यायचं आणि त्या जो शेडमध्ये येतो त्याला पकडायचं, याला ऊन सावली असा तो खेळ असतो. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या. आता तुम्हाला इथे अजून एक नवीन शब्द समजला. कैऱ्या. कैऱ्या म्हणजे काय? आंबा. कच्चा जो आंबा असतो ना त्याला कैरी असं म्हणतात. आणि कैरी हे सिंग्युलर झालं आणि कैऱ्या हे प्लुरल झालं, एकवचन आणि अनेकवचन. गोळा केल्या, गॅदर्ड. द
the children gathered the mangoes, raw mangoes. Raw mangoes म्हणजे कैऱ्या. सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. आम्ही सहभोजन केले. आता चट्टामट्टा हा शब्द आला नवीन. हा खरं नवीन नाहीये बरं का. खूप छान शब्द आहे. चट्टामट्टा म्हणजे तुम्ही सगळं संपून टाकलं. खाण्याचा जो पदार्थ असतो तो सगळा संपून टाकला. आता तुम्ही जेवायला बसला किंवा कुठेतरी ट्रिपला गेला तर कुणीतरी वेफर्स आणले तर वेफर्स सगळ्यांनी मिळून खाल्ले आणि सगळे संपून टाकले. त्याला चट्टामट्टा म्हणायचं. आम्ही सहभोजन केले. आता सहभोजन म्हणजे काय? सह म्हणजे एकत्र आणि भोजन म्हणजे खायचं, जेवण करायचं. मग सहभोजन म्हणजे एकत्र बसून केलेले जे जेवण असते त्याला सहभोजन म्हणायचं. त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली. आपण बघितलं बाईंनी सगळ्यांना चित्र काढायचं सामान घ्यायला सांगितलं होतं बरोबर. तर त्याचा उपयोग इथे सगळ्यांसाठी केलेला आहे. तर बाईंनी चित्र काढायला सांगितलं. आता चित्र कोणती कोणती काढली, काय काय काढली बघूया. आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले. या तुमच्या मित्रानं काय काढलं चित्र? तर आंब्याच्या झाडावर बसून पोपट आंबा खातोय असं या तुमच्या मित्रानं चित्र काढलं. कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले. कैरी म्हणजे आपण बघितलं आता कच्चा आंबा म्हणजे कैरी. रॉ मँगो इज कैरी. तर कैऱ्यांनी लगडलेले म्हणजे खूप, ज्याला जिथे खूप असे आंबे लागलेले आहेत त्याला लगडलेले असं म्हटलं जातं. झाड काढलं तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले. कैऱ्यांनी लगडलेले झाड कोणी काढले तर आमराईचं चित्र कोणी काढलं. कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले असं चित्र काढलं. बाईंनी सर्वांची चित्रे बघितली. सगळ्यांनी चित्रांचं सामान आणलं होतं ना, मग सगळ्यांनी छान छान चित्र काढली आणि ही चित्र बाईंनी म्हणजे टीचरनी ही सगळी चित्र बघितली सगळ्यांनी आणि त्यांचं कौतुक केलं बरं का टीचरनी सुद्धा. त्यांनी आम्हाला कैरी आणि आंबा यातला फरक सांगितला. आत्ताच आपण बघितलं ना, कैरी म्हणजे काय? कच्चा आंबा आणि आंबा म्हणजे काय? पिकलेला आंबा. कैरी इज रॉ मँगो आणि आंबा म्हणजे राईप मँगो. ज्याला आपण मँगो असं म्हणतो तो राईप असतो. कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली. तुम्ही आंब्याचं लोणचं खाल्लं असेल, आंब्याचा तक्कू खाल्ला असेल किंवा किसलेला आंबा आपल्या कोशिंबिरीत घातलेला तो खाल्ला असेल. असे कितीतरी पदार्थ आंब्यापासून कैरीपासून बनवले जातात. पिकलेल्या आंब्यापासून तुम्ही आईस्क्रीम खाल्लं असेल किंवा मँगो शेक खाल्ला असेल. तर असे आंब्याचे वेगळे वेगळे प्रकार केले जातात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण बघतो. सायंकाळी आम्ही घरी परतलो. आता सायंकाळी ह्याचा अर्थ काय? संध्याकाळी. संध्याकाळी म्हणजे संध्याकाळ 6 नंतरचं जी वेळ असते त्याला संध्याकाळ म्हणतो आपण. आता संध्याकाळी घरी परत आल्यानंतर ही सगळी मुलं दमली होती ना, दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो. तरी सुद्धा ह्या मुलाला, तुमच्या ह्या मित्राला थकल्यासारखं जाणवलंच नाही. काय काय केलं त्याने दिवसभर? खेळले, बागडून आणि लांबपर्यंत चालून हे सगळं त्यांनी दिवसभर केलंय तुमच्या ह्या मित्रांनी. तर दिवसभर खेळणं आणि बागडणं म्हणजे काय? इकडं तिकडं फिरणं, इकडं तिकडे गप्पा मारून फिरणं, गाणी म्हणत फिरणं याला बागडणं म्हणतात. लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो कारण ही सगळी फ्रेश हवा होती. इथं छान एनर्जेटिक ॲटमॉस्फिअर होतं. त्यामुळं त्या मुलांना कोणाला थकल्यासारखं नाही जाणवलं. उलट आम्हाला खूप उत्साही, आनंदी
व ताजेतवाने वाटत होते. आता ह्यांना कसं काय काय वाटलंय बघा बरं. इतकं सगळं चालल्यानंतर सुद्धा कोणीही थकलं नव्हतं. उलट उत्साही म्हणजे एनर्जेटिक वाटलं, आनंदी. दे वर व्हेरी हॅपी आणि ताजेतवाने एकदम फ्रेश. ऑल ऑफ देम वर व्हेरी फ्रेश अँड एनर्जेटिक अँड व्हेरी हॅपी. तुम्हाला कसा वाटला हा धडा तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.